हाय, हॅलो, नमस्कार. ऑड इव्हनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यभरात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. त्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हा 30 एप्रिल आहे आणि अजूनही कोणत्याही मोठ्या पक्षाने महायुती असू देत किंवा महाविकास आघाडी यापैकी कुठल्याही पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीयेत. जागा 10च आहेत, पण उमेदवारांची संख्या खूप मोठी आहे. त्यातही खूप मोठी-मोठी नावं ही निवडणुकीच्या लढवण्याच्या तयारीत आहेत, असंही चित्र सध्या दिसतंय. आणि याच सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या राजकीय वातावरण सुद्धा राज्यातलं ढवळून निघालेलं आहे आणि या सगळ्याच राजकीय वातावरणाबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत पुढारी समूहाच्या मल्टीमीडिया प्रोड्युसर, मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर मॅम. मॅम, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मॅम, मी जसं म्हणालो की राज्यात सध्या विधान परिषदेच्या निमित्तानं वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. नक्की काय परिस्थिती आहे विधान परिषदेच्या निवडणुकांची? अजूनही सर्वच मोठे राजकीय पक्ष का त्यांचे उमेदवार फायनल करू शकलेले नाहीयेत? निखिल, एक तर लक्षात घेतलं पाहिजे, या निवडणुकीतला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरे हे विधिमंडळ व्यवस्थेचा भाग स्वतःला ठेवणार आहेत का? त्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला की काही निर्णय भराभर होतील आणि तो निर्णय झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचे आपापले पत्ते बाहेर येतील. यातला अर्थातच उद्धव ठाकरेंची संबंधित आहे ती शिवसेना शिंदे गटाची रणनीती. शिवसेना शिंदे गटाच्या 2 जागा निवडून येणार आहेत आणि त्या 2 जागांच्या व्यतिरिक्त आणखी तिसरा उमेदवार टाकावा का याच्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचार करतायत. आता खरं तर तिसरा उमेदवार त्यांनी टाकणं हे अत्यंत कठीण आहे. कारण मतांची आपण संख्या जर लक्षात घेतली, 8 उमेदवार जर रिंगणात आले तर 132 साधारणतः सत्ताधारी आघाडीकडे मतं असतील. सत्ताधारी आघाडीकडे म्हणजे युतीकडे म्हणूया आपण, ही 132 मतं असतानाच दुसरीकडे जी महाविकास आघाडी आहे ती फार काही एकसंघ नाही वगैरे सगळं जरी मान्य केलं तरी त्यांच्याकडच्या मतदारांची पाठीराख्यांची संख्या लक्षात घेता ती जवळपास 51 असेल. त्यामुळे 24 ते 27 चा कोटा जर निवडून येण्यासाठी पूर्ण करायचा असेल तर महाविकास आघाडीतली 24 ते 27 मतं फोडणं हे काही फार सोपं आत्ता तरी दिसत नाहीये. अशा प्रकारचा असंतोष जेव्हा उफाळून येत असतो किंवा काहीतरी पुढे भविष्यात लवकरच निवडणुका असतात, काही आश्वासनं मिळणं शक्य असतं, तर आमदार क्रॉस वोटिंग करू शकतात. परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान नसतं. पक्षाचा व्हीप पाळला नाही तरी आमदारकी रद्द होत नाही. त्यामुळे फ्री फॉर ऑल असतं. या निवडणुकीतून वेगवेगळे प्रकार घडतात आणि लोकशाही ती हीच का? मग आपण ज्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे आमदार म्हणून, तो असं का वागतो वगैरे असे मध्यमवर्गीय आणि विचार करणाऱ्या माणसाला पडणारे अनेक प्रश्न इथे गैरलागू होतात. पण ते जर समोर निवडणूक असेल तर किंवा काही लाभाचं काही मिळणार असेल तर, आत्ता तशी काही निवडणूक नाही. शिवाय राज्याच्या तिजोरीत पैसा फारसा नाही. त्यामुळे तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात निधी देऊ, मतदारसंघाची कामं करून देऊ, असं आश्वासन शिंदे गट देण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे. शिंदेकडचं सध्या सर्वात महत्वाचं खातं आहे नगरविकास. त्या नगरविकासच्या माध्यमातून ते काही आमदारांना अर्थातच विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारा निधी देऊ शकतील. पण मुळातच महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते काही शहरी भागात मोठ्या प्रमाणात निवडून आलेले नाहीत. त्यामुळे क्रॉस वोटिंगची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे. एकनाथ शिंदे यांना आक्रमक रीतीने राजकारण करायला आवडतं. त्यांनी ते यशस्वी करून पण दाखवलेलं आहे. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे जर रिंगणात उतरणार असतील तर त्यांना पराभूत करायला आम्ही जास्त उमेदवार देऊ, एखादा जास्त देऊ. तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटता अशा बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. त्यामुळे आमचे एकनाथ शिंदे उमेदवार दाखल करतील. अशा प्रकारची व्यूहरचना आमची आहे असं दाखवणं सुरू आहे. पण मुळातच 27 ते 28 मतं फुटण्याची शक्यता नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मला तरी जास्त दिसते. भारतीय जनता पक्षाचे जे कोण उमेदवार असतील त्यांच्या नावाबद्दलची गुप्तता किंवा भारतीय जनता पक्षात कशाचाही अंदाज न येणं हे आता सध्याचं या निवडणुकीबाबतचं एक महत्वाचं वर्तमान आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक इच्छुक फोनची वाट पाहत आहेत.
निखिल, आपल्याला माहिती आहे की अनेक कागदपत्र सादर करावी लागतात, उत्पन्नाचे दाखले असतात, आयकराची भरणा केल्याची विवरणपत्र असतात. त्यामुळे निवडणुकीचा अर्ज दाखल करणं फार काही सोपं काम नाही. त्यासाठी उमेदवाराला बऱ्यापैकी तयारी करावी लागते. ही तयारी करायला किमान 2 ते 3 दिवस हवे असतात. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष केव्हा एकदा आपल्याला फोन करेल, अशा प्रकारच्या घाईकुतीला त्यांचे सगळे जे इच्छुक आहेत ते आलेले आहेत. 26 नावांवर विचार झाला होता असं म्हणतात. या 26 पैकी 15 नावं दिल्लीला पाठवली गेली असंही सांगतात. 5 उमेदवार निवडायचे आहेत आणि नावं 15 म्हणजे 3 मागे 1 असा स्वीकार्यतेचा एक क्रायटेरिया ठेवावा लागणार आहे. तो फार कठीण आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सध्या इच्छुकांची बरीच मोठी फौज तयार झालेली आहे. काय झालंय की लोकसभेत हार पत्करावी लागल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लढताना तुम्ही रिंगणातून मागे व्हा, आम्ही तुमची सोय करू. अशा प्रकारची आश्वासनं खिरापतीसारखी वाटली गेली आहेत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, ज्यात महापालिका महत्त्वाच्या होत्या. काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेलाही अशी आश्वासनं नेत्यांनी दिलेली आहेत. ती आश्वासनं पाळायची असतात का? हा राजकारणातला वेगळा मुद्दा. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत ती आश्वासनं पाळायचा. त्यामुळे तिथे इच्छुकांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. दुसरं असं आहे की भारतीय जनता पक्ष गुणवत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण प्रतिपादन वरिष्ठ सभागृहात कुणी करावं यापेक्षा जर विविध समाज गटांना प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेईल, तर उमेदवार अत्यंत वेगळे असतील. ते विविध समाज गटातले असतील, ते वेगवेगळ्या प्रांतांमधले असतील, ते वेगवेगळ्या जाती जमातींना ज्यांना आतापर्यंत विकास दिसलेला नाही, त्यांना प्रतिनिधित्व देणारे असू शकतील. पण याबाबत कोणताही थंब रूल भारतीय जनता पक्षात आजकाल अंमलात आणला जात नसल्यामुळे या पक्षामध्ये कमालीची उत्सुकता आहे. सगळे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. काहींचे अर्ज तयार आहेत. म्हणजे अर्जाबरोबरची विवरणपत्र तयार आहे. पण आमच्या पक्षात काहीही सांगता येत नाही असा एक साधारणतः एक सर्वसाधारण सूर आहे. माधवी नाईक ज्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सक्रिय होत्या, त्यांचं नाव भाजपमध्ये आघाडीवर आहे. त्यांच्याबरोबरच राजेंद्र फडके, डॉक्टर उपेंद्र कोटेकर, सुधीर दिवे अशी संघटनात्मक कामं करणाऱ्या लोकांना संधी द्यायची पक्षाची जर कार्यशैली असेल, तर मग याच नावांमध्ये सुनील कर्जतकर, रघुनाथ कुलकर्णी, त्यानंतर रवी अनासपुरे अशी वेगवेगळी नावं येऊ शकतील. पण खरंच त्या लोकांना संधी द्यायची आहे, की माधव भंडारीचे अत्यंत उत्तम प्रकारे बाजू मांडायचे. त्यांच्या पाठोपाठ प्रवक्ते पदावरून आता वरच्या पदावर गेलेले केशव उपाध्ये, केशव. त्यानंतर पराभूत झाले आहेत जे निवडणुकीमध्ये, पण ज्यांना पुन्हा संधी मिळायला हवी आहे, असे डॉक्टर भागवत कराड जे केंद्रात मंत्री होते. अशा कित्येक लोकांची नावं सध्या चर्चेत आहेत. त्यातली कोणाला संधी मिळेल सांगता येत नाही. संजय केणेकर नावाचे जे मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगरमधले कार्यकर्ते आहेत, ज्यांना थोडीशी संधी मिळाली होती अर्ध्या कार्यकाळाची, त्यांना देखील पुन्हा संधी मिळेल असंही म्हटलं जात आहे. पण भारतीय जनता पक्षाचा सध्याचा नियमच अनप्रेडिक्टेबल हेच प्रेडिक्टेबल आहे असा झाला असल्यामुळे कोणीही याबाबत कोणतंही भाकीत करायच्या सध्या स्थितीत नाही. त्यातच आज अहिल्यानगर भागामधले कोल्हे घराण्यातले त्यांचे नवे तरणेबाण चेहरा असलेले तरुण नेते फडणवीस यांना भेटायला गेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना विवेक कोल्हे, स्नेहलता कोल्हेंचा जो मुलगा आहे, त्यांना पाठवतील की काय परिषदेत अशी ही चर्चा सुरू झाली आहे. पण त्यालाही काही आधार नाही. त्या पक्षातलं कोणी काही बोलत नाही. शिवसेना शिंदे गटाला 2 जागा निवडून द्यायच्या जर त्यांनी तिसरा उमेदवार टाकला नाही तर. आणि या 2 जागांबद्दल मात्र सध्या कमालीची औत्सुकता वाढवणारी चर्चा सुरू आहे. त्या चर्चेची कारणही 2 आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांना उमेदवारी दिली जाईल. ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते, नेते, त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मंत्री राहिलेला चेहरा होते. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल असं म्हटलं जात आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात काही प्रगतीची फळं मिळाली बऱ्याच लोकांना. पण त्यांचं म्हणणं असं आहे की बच्चू कडूंना का वारंवार संधी? त्यांनी त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत
विलीन करावी आणि मगच त्यांना उमेदवारी द्यावी. आता ते विलीन करायला तयार होतात का हा दुसरा मुद्दा. आणि बच्चू कडू सध्या सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वेगवेगळी वक्तव्य करतायत. अमरावतीत नवनीत राणा ज्यांचं एक संभाव्य उमेदवार म्हणून भाजपच्या यादीत नाव आहे. पण पराभूत लोकांना दिलं नाही तर त्यांचं नाव पराभवाचं तोंड पाहावं लागल्यामुळे कापलं जाईल. पण त्या नवनीत राणांना त्रास देणं हे बच्चू कडू यांचं धोरण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हे नाव पसंत असेल का? किंवा शिंदे यांच्या कार्यकक्षेत जाऊन ते या नावाला विरोध करतील का? हे सध्या कळत नाहीये. बच्चू कडू त्यांच्या काही कार्यकर्त्यांशी बोलली आहेत. अमरावती भागामध्ये त्यांची संघटना अत्यंत प्रबळ आहे. पण त्यांच्याही नेतृत्वाबद्दल आता काही आक्षेप घेतले जात आहेत. अर्थात बच्चू कडू मंत्रालय हलवून सोडतात. त्यांच्यावर एका अधिकाऱ्याला मारल्याचाही आरोप आहे. पण ते एखादा मुद्दा हाताला धरला तर धसास लावायची पात्रता ठेवतात. त्यांचा परिषदेतला प्रवेश हा शिंदे यांना महत्वाची मदत करणारा ठरेल, चेहरा देणारा ठरेल, भारतीय जनता पक्षाला आव्हान देणारा ठरेल. त्यामुळे त्यांची निवड होते का? हा एक मुद्दा आहे. उपसभापती पदाचं कार्य अत्यंत उत्तमपणे सांभाळणाऱ्या समाजवादी मंडपातून नंतर हिंदुत्ववादी पक्षांमध्ये स्थिरावलेल्या नीलम गोऱ्हे यांचं दुसरं नाव चर्चेला आलंय. नीलम गोऱ्हे या एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय होत्या. किंबहुना उद्धव ठाकरे त्यांना झुकतं माप देतात अशी बऱ्याच शिवसैनिकांची, त्यातल्या बड्या नेत्यांचीही तक्रार होती. पण त्या आश्चर्यकारकरित्या उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामावल्या गेल्या. स्वतःहून त्या पुढे आल्या. त्यांना काहीतरी आश्वासन दिलं असेल तर शिंदेंना ते टाळावं लागेल. शिंदे आश्वासन पाळतात. पण नीलमताईंना कितीदा संधी देणार असा काहीसा सूर त्यांच्या पक्षातल्या काही महिला संघटनांनी सुरू केलाय असं म्हणतात. तो खरा असेल तरी एकनाथ शिंदे त्या महिलांना समजावून सांगतील असं आत्ता तरी वाटतंय. पण वारंवार त्याच लोकांना संधी दिली. नीलमताईंनी संधी पाहून पक्ष बदलला. त्यामुळे त्या आता नको असा एक आवाज त्यांच्या पक्षातून सुरू झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी एकनाथ शिंदे नेमकी कोणाला उमेदवारी देतात, की या 2 चेहऱ्यांपैकी कोणालाही न निवडता वेगळ्याच माणसाला समोर आणतात, हा एक प्रश्न आहे. शिवसेना शिंदे गटाबरोबरच महायुती सरकारचा पाठीराखा असलेल्या किंवा सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्येही सध्या काहीशी हालचाल सुरू आहे. त्यांचा एकच आमदार निवडून येणार आहे सध्याच्या स्थितीत. हा आमदार नेमका कोण असेल, हा चेहरा नेमका कोण असेल याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत समर्थपणे काही न बोलता, वादात न अडकता उपमुख्यमंत्रीपद सांभाळतायत. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा पूर्वी लोकसभेत अपयशी ठरलेला मुलगा पार्थ पवार हा देखील राज्यसभेत निवडून गेलेला आहे. त्यामुळे आता परिषदेची एकमेव जागा त्यांचा दुसरा मुलगा जय पवार याला देणार की काय अशी एक कुजबूज सुरू झाली आहे. ते नाव पुढे आलं तर वंशवादाचा आरोप वगैरे होईल. पण बाकी सगळी नावं मागे पडतील. त्यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीत आईचा प्रचार करताना इच्छा पण व्यक्त केली आहे, की मला राजकारणात यायचंय. ते जर नसतील तर सध्या अजितदादा पवार गटामध्ये जे 2 तट झाले आहेत, एकीकडे म्हणजे कथित तट आहेत. एकीकडे सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या पसंतीने उमेदवार निवडला जाईल, की अजितदादा पवार यांचं घरचं कुटुंब असलेल्या तिघांपैकी कोणीतरी ही निवड करेल हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. अनिकेत तटकरे जे अ, मुलगा आहेत त्यांना संधी देण्याची सुनील तटकरे यांची इच्छा आहे. त्यांचं नाव अंतिम ठरेल का? त्यांचं नाव मान्य होईल का? प्रफुल्ल पटेल यांचे पाठीराखे डॉक्टर राजेंद्र जैन आहेत. त्यांच्याही नावाला ओके मिळेल का याकडे लक्ष दिलं जात आहे. आणि अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांनी जर निर्णय घेतला, तर मग जय पवारला उमेदवारी दिली जाईल का अजितदादा पवार यांच्या कोणत्या पाठीराख्याला संधी मिळेल याकडे लक्ष दिलं जात आहे. सध्या कोणतंही नाव तिथून समोर आलेलं नाही. महाविकास आघाडीकडून जर उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घेण्याची तयारी दाखवली, तर तिथे कोणताही वाद होणार नाही. मुळात ठाकरे हे संसदीय कार्यप्रणालीपासून दूर राहायचे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, की माझ्या हातात रिमोट कंट्रोल आहे आणि त्यांना सभागृहाच्या कामकाजात येऊन बसावं,
आपण सहभागी व्हावं असं न वाटता त्यांनी पक्षाची उभारणी केली होती. वेगळाच पक्ष होता. त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे त्यांचे नातू निवडणूक रिंगणात उतरले होते. ते निवडूनही आले वरळी मतदारसंघातून. पुन्हा एकदा निवडून आले. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जेव्हा झाले, तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला 6 महिन्यांचा कालावधी असतो. त्यात तुम्ही कोणत्यातरी सभागृहाचं सदस्य व्हावं लागतं. विधानसभा किंवा विधान परिषद. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविडची साथ आली होती. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचा मार्ग अवलंबला. तेव्हा ही निवडणूक होईल का कोविडमुळे? आमदारांना बोलवावं लागलं तर त्यांनी येणं शक्य आहे का? असे अनेक मुद्दे होते. भारतीय जनता पक्ष ही निवडणूक होऊच देणार नाही का? अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. पण ती निवडणूक झाली, बिनविरोध झाली. 6 वर्ष उद्धव ठाकरे राजकारणात म्हणजे संसदीय राजकारणाच्या प्रांगणात येत गेले. कधी आले, कधी एखाद्या विधिमंडळाच्या अधिवेशनात काही काळासाठीच आले. पण ते आल्यानंतर आमदारांमध्ये एक उत्साह असायचा, की आपला नेता इथे आलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सध्या 2 पैकी एका सभागृहात राहणं ही शिवसेनेला गरज वाटते. दुसरं असं आहे निखिल, की आता शिवसेना जर खरोखरच अशक्त झाली, मुंबईत त्यांना सत्ता गेली तरी बऱ्यापैकी चांगली मतं मिळाली. मराठी माणसांनी आमचा पक्ष शिवसेना आहे हे सांगितलं. पण अशा पद्धतीची पडझड सुरूच राहिली तर आमदार उबाठाचे जे निवडून आले आहेत, ते शिंदे गटात किंवा त्यापेक्षाही अधिक शक्यता म्हणजे भाजपत तर जाणार नाही ना, अशा भीतीने या पक्षाच्या धुरीणांना ग्रासलाय. त्यांच्यावर वचक ठेवायला म्हणजे बंडोबा जर काहीतरी मनात ठेवत असतील, तर उद्धव ठाकरे यांचं तिथे येणं हे आवश्यक मानलं जातं सभागृहात. त्यामुळे त्यांनी यावं यासाठी त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी जोर लावलेला आहे. अनिल परब असतील, संजय राऊत असतील, हे त्यांना तशा प्रकारची विनंती करतायत. मात्र काँग्रेसला असं वाटतंय की राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा दिला, विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, दोघंही पक्षप्रमुख आहेत, मोठे नेते आहेत, तर आपल्याला काय मिळेल? त्यामुळे त्यांनी राज्यसभेत आम्हाला उमेदवारीचं आश्वासन द्या अशी अट घातल्याचं म्हटलं जातं. तसं असेल तर संजय राऊतांचा पुन्हा खासदार होण्याचा मार्ग थोडासा अवरुद्ध होईल. राजकारणात केव्हा काहीही होऊ शकतं, बरेच दिवस आहेत त्या निवडणुकीला. पण उद्धव ठाकरे यांनी जर उमेदवारी स्वतःची मान्य केली, तर काही फार वाद होणार नाहीत मवियामध्ये. असं समजतंय की उद्धव ठाकरे यांनी कागदपत्र जे मी सांगितलं मगाशी, गुंतागुंतीची हो. आहेत, ती तयार ठेवलेली आहेत. त्यामुळे आता ते उद्या 29 रोजी अर्ज दाखल करतात, की शेवटच्या 31 तारखेला अर्ज दाखल करतात, तेवढा मुद्दा बाकी आहे. शिंदेंनी जर आग्रहच धरला अजून एक उमेदवार रिंगणात दाखल करायचा, तर भारतीय जनता पक्ष त्याबाबत काय भूमिका घेतो हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. बच्चू कडू यांच्या उमेदवारीला मान्यता मिळाली तर भाजपची त्यांना मान्यता असेल का हाही मुद्दा आहे. त्यामुळे छोटीशी जी निवडणूक आहे ती एका अर्थाने बऱ्यापैकी गाजते. फक्त मी एकच वाक्य बोलते लांबलेल्या माझ्या म्हणण्यामध्ये. प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या प्रतिनिधी होत्या. त्यांचे पती राजीव सातव हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अत्यंत ताकदीचे नेते होते, सुस्वभावी होते. त्यांचा कोविडमध्ये दुर्दैवी अंत झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना परिषदेत पाठवलं गेलं, पुन्हा संधी दिली गेली. पण त्या पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेल्या. त्या जागेसाठी पण निवडणूक आहे आणि प्रज्ञा सातव यांना ती उमेदवारी दिली जाणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे. काँग्रेसला हो. असा धक्का का बसला? त्यांचे लोक त्यांच्याबरोबर का राहत नाहीत? किंबहुना सतेज पाटील यांनी विरोधी पक्ष नेता होऊ नये यासाठी सत्ताधारी युतीने ही आघाडी केली का? चाल खेळली का? पण चाल खेळली तरी प्रज्ञा सातवांसारख्या काँग्रेस घराण्यातल्या अत्यंत महत्वाच्या नेत्या तशा का वागल्या असेही प्रश्न या निमित्ताने चर्चेला आलेले आहेत. निश्चित. मॅम, तुम्ही अगदी सविस्तरपणे अनेक मुद्द्यांना स्पर्श केलाय, पण आपण जो शेवटचा मुद्दा मांडलात त्यावर थोडंसं बोलूयात. जेव्हा ह्या निवडणुकीचं जे अधिसूचना जारी करण्यात आली निवडणूक आयोगातर्फे, तेव्हा 9 जागांसाठी नियमितपणे ज्या जागा आहेत त्याच्यासाठी एक वेगळी अधिसूचना होती आणि पोटनिवडणुकीसाठी वेगळी अधिसूचना होती. ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे का? जर एकत्र याची अधिसूचना जारी केली असती तर जो मतदानाचा कोटा आहे तो कमी झाला असता आणि मग महाविकास आघाडीच्या 2 जागा निवडून आल्या असत्या, अशा काही प्रकारच्या एका रणनीतीचा भाग म्हणून ह्या 2 जागा वेगळ्या पद्धतीने त्याची अधिसूचना काढण्यात आलेली आहे. असं काही झालंय?
या बाबतीतल्या तांत्रिक ज्या बाबी आहेत त्या खरं तर मला या क्षणी पूर्णपणे कशा आहेत ते माहिती नाही. पण ज्यावेळेला वेगळी निवडणूक एका पोटनिवडणुकीसाठी जाहीर होत असते, तेव्हा ती एकत्र पूर्णकालीन क्लब न करता वेगळी होत असावी, अशी माझी स्वतःची धारणा आहे. जर एकत्र निवडणूक झाली असती, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे का मला माहीत नाही नियम काय. कोटा अर्थातच वेगळा झाला असता आणि त्याची ही वेगवेगळी गणितं रचली गेली असती. पण सामान्यतः एखादी जागा रिक्त झाल्यावर त्या वर्गवारीतून ज्या निवडणुका होत असतात, त्याबरोबर ती निवडणूक घेतली जाते. जसं पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरीच्या निवडणुका होत्या, त्याबरोबरच बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुका घेतल्या गेल्या. तसाच काहीसा हा प्रकार असेल. अर्थात कोटा हा या निवडणुकीचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकतो. तो कोटा प्रज्ञा सातव यांना लागू नाही. त्यामुळे त्यांचं नॉमिनेशन जसं नक्की आहे, तशा त्या निवडून येतील हे पण जवळपास नक्की आहे. दुसरे जे महत्त्वाचे मुद्दे आपण मांडले होते त्यामध्ये बच्चू कडू यांना उमेदवारी देण्याचा जो मुद्दा आहे त्यावरनं आपण शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे ज्या प्रकारे शिवसेनेचा विस्तार करू पाहतायत या दृष्टीने या सगळ्या घटनांकडे बघावं का? म्हणजे विशाल पाटील सांगलीचे खासदार जे आहेत त्यांना सुद्धा अप्रोच होणं किंवा सोलापुरातून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे जाणं किंवा त्यांच्याही उमेदवारीची चर्चा शिवसेनेतर्फे होणं, हे सगळे जे मुद्दे आहेत त्यातून एकनाथ शिंदे कुठेतरी शिवसेना पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने या सगळ्या निवडणुकांकडे पाहतायत असं वाटतंय? हो, निश्चितपणे. एकतर एकनाथ शिंदे हे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. विधानसभेचे जे निकाल लागले त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देणं शक्य नव्हतं. निकालच तसे आहेत. महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस होते. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही जास्त आमदारांचं बळ लाभलं होतं. पण एकदा मुख्यमंत्रीपद उपभोगल्यानंतर किंवा त्या पदावर काम केल्यानंतर शिंदे यांना त्यांची लोकप्रियता लक्षात आलेली आहे. त्यांना जो काय प्रतिसाद मिळतो तो लक्षात घेता त्यांना पक्ष विस्तारावा आपला असं वाटतं. त्यांनी शिवसेनेचं काय झालं ते पाहिलेलं आहे. ते स्वतः त्या मोहिमेचा भाग जरी असले तरी मोठा पक्ष कोणाच्याही छोट्या पक्षाचा घास घेऊ शकतो. त्यापेक्षा आपण बळकट व्हायला हवं हे त्यांना गवसलेलं दिसतं. अजितदादा यांच्या निधनानंतर मराठा नेत्याची जी पोकळी निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये, ती भरून काढण्याचा पण एकनाथ शिंदे प्रयत्न करतील. तो राजकारणाचा स्थायी भाग आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा, आवश्यक चेहरे, प्रभावी वक्ते या सगळ्यावर शिंदे यांना जोर द्यावा लागणार आहे. आपण जर परिषदेतलं एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणजे आमदारांचं स्वरूप पाहिलं तर नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे तर उपसभापती आहेत. त्यामुळे ते जास्त आक्रमकरित्या सहभागी होऊच शकत नाही कोणत्याही कामकाजात. होऊच शकत नाहीत. आक्रमकपणा तर दूर. मनीषा कायंदे काही प्रश्न अत्यंत पॉइंटेड विचारतात. त्या वगळता कोणी फार उत्तम कामगिरी करताय असं सध्याचं चित्र नाही. बच्चू कडू जर तिथे असले तर हे चित्र पूर्णपणे बदलेल. बच्चू कडू नियमांमध्ये फार अडकतील अशातला भाग नाही. ते पण रॉबिनहूड आहेत शिंदेसारखे. आणि विदर्भाच्या भागामध्ये जिथे त्यांना विस्ताराची शक्यता दिसेल शिंदेना, तिथे त्यांना एक नामांकित चेहरा त्यांच्या बरोबर आलेला दिसेल. आणि जर शिंदे यांनी आश्वासन दिलं असेल बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना तर ते शब्दाचे पक्के असल्यामुळे ते हे आश्वासन पूर्ण करतील. पण सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जो काय कथित ताण निर्माण झालाय, आजच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेला एक निर्णय तलावांना काही निधी देण्याचा रद्द केला गेलेला या सरकारमध्ये. त्यामुळे हा ताण जर येणाऱ्या काळात वाढणारच असेल तर त्याला उत्तर द्यायला दोघंही आपापले मार्ग शोधतील आणि त्यासाठी बच्चू कडू यांच्यासारखा प्रसंगी भाजपवरही टीका करणारा चेहरा शिंदे यांना आपलासा वाटू शकतो. फक्त भारतीय जनता पक्ष याबद्दल कशा रीतीने प्रतिक्रिया देणार आहे ते मात्र अजूनही औत्सुक्याचा मुद्दा आहे.
मॅम, आता आपण बोलताना उल्लेख केला महिला लोकप्रतिनिधींचा. त्याच्यामध्ये तुम्ही उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं नाव घेतलंय, मनीषा कायंदे यांचं सांगितलंय, प्रज्ञा सातव यांच्याबद्दल बोललात. नुकताच 16, 17 आणि 18 एप्रिल रोजी महिला आरक्षणासंदर्भातलं एक विधेयक सुद्धा संसदेत आलं होतं. या सगळ्या दृष्टीने विचार करता विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महिला प्रतिनिधी महिलांना किती संधी देण्याची शक्यता दिसतेय? सगळ्याच पक्ष या संदर्भात विचार करू शकतात का? किंवा कोणते प्रमुख नावं या संदर्भाने पुढे चर्चेत दिसत आहेत? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार यांनी विधान परिषदेमध्ये सातत्याने एक महिला पाठवली. जी महिला निवडून येणं शक्य नाही अशा महिलेला त्यांनी संधी दिली. त्यात विद्या चव्हाणांसारखं नाव होतं. अत्यंत तळमळीच्या कार्यकर्त्या त्यामुळे परिषदेत गेल्या. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. कारण 33% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थात आरक्षण मिळतच आहे. पुढे देखील नारी विधेयक जर मान्य झालं किंवा भारतीय जनता पक्षाने त्या निमित्ताने जोर लावून ते पारित करून घेतलं तर चित्र बदललेलं असेल. त्यामुळे आता महिलांना प्राधान्य दिलं जाईल असं मला दिसत नाही. माधवी नाईक या मात्र तळमळीच्या कार्यकर्त्या आहेत भाजपच्या. त्यांना संधी मिळेल असं वाटतंय. येणाऱ्या काही तासातच भारतीय जनता पक्षाची नावं स्पष्ट होतील आणि त्यातून हे चित्र समोर येईल. मॅम, आपले खूप खूप आभार. विधान परिषदेच्या निमित्तानं जी काही चर्चा सुरू आहे, जे काही राजकीय आराखडे बांधले जातात, त्या सगळ्याबद्दल आपण अतिशय सविस्तरपणे आम्हाला माहिती दिली. अशाच विषयांवर पुन्हा नक्की बोलायला आवडेल, पण आज इथेच थांबूयात. आपण वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. नमस्कार.